माझ्या शेतात डुले हिरवेगार रान, शेताला पाहून शेतकऱ्याची होईल उंच मान. सारखा बघतो आभाळाकडे, केव्हा पीक येईल वरती, जेव्हा पीक येईल वरती हिरवी दिसेल धरती. शेतीसाठी जगतो रात्र दिवस, पीक वरती यायला अजून लागेल किती दिवस. दिसे झाड हिरवे हिरवे, तसे पान झुरवे झुरवे, इवले उले देताना पान कोवळे कोवळे. कोवळ्या कोवळ्या पानांना आहे हिरवे देठ, माझ्या शेतकरी बापाचं भरू दे पोट. झाड मोठं झालं की देईल खूप पीक, शेतकरी म्हणतो देवा मला मागायला लावू नको भीक. अशाच एका शेतकऱ्याची कथा घेऊन येत आहेत इयत्ता 3 अ व ब चे विद्यार्थी. एकूण सहभागी विद्यार्थी आहेत 11, त्यात मुली 2 व मुले 9. नाटिकेचं नाव आहे दुष्काळ शेतकरी. पापा, नेहा स्कूल जाना. तुला पडला का आमचा विसर, ए पाऊस देवा बघ सारी सुकून गेली माझी काळी आई आणि वावर. पोटा नाही भाकर, आम्हा नाही कोणाचा आधार, झालं या निराधार. अरे कधी फुटणार तुला पाझर, आणि कधी तू धो धो बरसणार. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळूनी उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला खेळ मांडला. बोल बोरा, काय म्हणतोस? माझा वाढदिवस आलाय 2 दिवस, तर मला गोष्ट पाहिजे. तू म्हटला ना देणार म्हणून. आबा मलाही पाहिजे. ए चिमणे, काय ग तुझी मधी मधी? अगं चल बस ना ग. बरं बरं बरं, काय पाहिजे तुला ते सांगेल मी नंतर, पण तू देणार ना? हा देईल भाऊ. अहो तुम्हासनीस काय जाताय हो म्हणाया. आलाय मोठा जागीरदार, इथं घरात खायला दाणं नाही, अन म्हणतो गोष्ट देतो वाढदिवसाला. या रे पोरांनो, झोपा पटापटा.
इथं दोनाचं घास खायला मुश्किल आहे. तू बिना जास्त विचार करू नकोस. म्या बघील काहीतरी. झोपा आता. अरे बंड्या, आपल्या वाडीतलं गण्या कालपासून सापडत नाही. तुला कळलं का रे? अरे मला कालच कळलं. लई मंगळ झालंय यार. तू क्या कुठं होता एवढे दिवस? काय गेलो होतो जरा बाहेर. चंदा एक विचारू का रे? विचार की. अरे जरा न डालिया. पैसा असला तर. अरे पोराचा वाढदिवस आल्या. काहीतरी पाहिजे म्हणते यार ते. तू क्या तुला वेगळं काय सांगू. तुझी 30 तर आहे, माझी पण 30 तर आहे. या दुष्काळाने नको नको केलं यार. राम राम मालिक. बर बोला बोला. लेकरा बाळाचे लय हाल चालली आजी. 2 वेळेचं खायला पण भेटेना जी. थोडे पैसे मिळाले असते तर लई मदत झालीच तिची. अरे सुकईच्या तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं. ते कोण तुझं पा देणार होय. चल निघ. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसार गजल काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. देवा काळजी रे. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं. ते कोणी तुझं पा देणार होय. तू म्हटलं होतं ना देणार म्हणून. आबा मलाही पाहिजे. तुम्हासनीच काय जाताय हो म्हणाया. तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं. माझं वाढदिवस आलाय 2 दिवस. आलाय मोठा जागीरदार. ते कोणी तुझं पा देणार होय. आलाय मोठा जागीरदार. आपल्या वाडीतलं गण्या कालपासून सापडत नाही. सारे आधार जन्म सारा झाला बेजार. तुटले त सारे आधार जन्म सारा झाला बेजार. मन झाले अधीर जीवाधर थोडा धीर कासा दाटला अंधार. माझ्या दादानं तुमचं आभाळ काय कमी व्हायचं नाही. पण तुमच्या साड्यांची दैना मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलविलं तेव्हा एक टिपूल देखील नाही गळालं. अन जेव्हा बोलविलं नाही तेव्हा उभे बी गारव करून गेलं.
म्या तरी काय करू माझ्या बाय, म्या भित्रा नाही ग, पण आपल्या मुलाबाळाची, माझ्या म्हाताऱ्याची, तुझी आणि आपल्या गोठ्यातलं लाडकं जनावराची भुकेने झालेले फरफट मला बघवत नाही ग बाय. माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभा राहून आंबरायला लागायची. चारा आणला असं म्हणून, पण मला रिकामं बघतात ती मुकी जनावर गप्प बसायची. अगं माझ्या मुक्या जनावरांना या आबाची शेतकऱ्याची अवस्था कळाली, पण लोकांना कळाली नाही. मी तरी काय करू माझ्या बाय, मी तरी काय करू, मला माफ कर. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तू ठाऊकी. आर पार काळजात कादिलाचा घाम तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. अरे चंद्या, इकडे झाडाखाली तू काय करतो रे? अरे पळपळ, काहीतरी गोंधळ दिसतोय. आबा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. मलाही काही नको, मला फक्त तू पाहिजे. बरं बरं. नको नको नको, दे तू माझं नंतर कर्ज. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तू ठाऊकी. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं, ही माफक अपेक्षा.